नमस्कार मंडळी, तुम्ही असं बघतास मी आता येईल आहे स्वर्गीय श्री दीनानाथ काशीनाथ आचरेकर यांच्या कार्यशाळेत, गणपतीच्या शाळेत. पाठीमागे बघतास मूर्ती आहेत सगळे. मंडळी, स्वर्गीय कैलासवासी श्री दीनानाथ काशीनाथ आचरेकर म्हणजेच सर्वांचे लाडके दिनूभाऊ आमच्या आचरा हिरलेवाडी गावातील ज्येष्ठ मूर्तिकार. वंदन करून आता आम्ही व्हिडिओच्या पुढे जाऊया मंडळी. आता ही कार्यशाळा त्यांची तुम्ही बघतास. आजोबांच्या नंतर त्यांचे चिरंजीव म्हणजेच श्री श्रीकांत दीनानाथ आचरेकर म्हणजे आमचं सगळ्यांचा लाडको बाबूदादा, तर तो ही कार्यशाळा चालवता. सुद्धा बाबूदादा तितक्यात जोमाने आणि तेवढी कलात्मकतेने ही कार्यशाळा चालू ठेवलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे श्री सुशील आचरेकर देखील असत आणि आजोबांका सुशीलदा लहान असल्यापासून मदत करता आणि अजूनही तेवढीच साथ तो बाबूदादाक देता मंडळी. आणि आमच्या आचरा हिरलेवाडी गावातील ही मूर्तिकार कलाकार सिरीज मंडळी तुमका नक्कीच आवडत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छान छान गणपती असत. बॉडी काम शेडिंग केलेला तुम्ही बघतास. आणि जसं की प्रत्येक कलाकार आपापल्या कलेप्रमाणेच आपल्या कलेने जेवढं आकर्षक होता येईल तेवढंच 100% देत असतो आपल्या कलेला. सो छान वाटतं ना. मंडळी, या शाळेच्या म्हणजे ह्या घराच्या समोरच्या डाव्या हात एक जुना घर होता आणि थंय ना भरपूर गणपती असायचे आणि आजोबा थंय गणपती बनवायचे आणि थंयच काम चालू असायचा प्रामुख्याने त्यावेळी. आणि आठवण म्हणजे अशी आहे आमच्या वाडीतल्या प्रत्येक ग्रामस्थाक देखील माहिती आणि इथून शाळेत जाणारं प्रत्येक लहान पोरापोराक माहिती आहे. आणि येता आता आम्ही इथून जाताना ना गणपती ज्यावेळी सीझनमध्ये कार्यशाळा चालू असायची ते जाताना अगदी आवडीन गणपती बघू आम्ही आतमध्ये जायचो सगळी पोरं आणि खूप छान वाटायचं एकंदरीत. आणि शाळेत शांतता असायची, शिस्तबद्ध प्रिय, खरं छान वाटतं. आणि त्याचप्रमाणे आता देखील आपल्या बाबूदादांनी देखील शाळा अशाच प्रमाणे चालवलेली आहे. खरंच खूप छान वाटतं मंडळी. मंडळी, जाता जाता बाबूदादांनी एक जुनी मात्र आठवण दाखवल्यान आजोबांची. ती म्हणजेच श्रीदेव रामेश्वराची प्रतिमा त्यांनी तंतोतंत स्वतःच्या हाताने रेखाटली होती. आणि ही प्रतिमा तुम्ही स्वतः बघू शकता. आता मी व्हिडिओच्या शेवटी दाखवते ती बघा. आणि 1960 सालची ही प्रतिमा त्यांनी स्वतःच्या हाताने रेखाटली होती. त्यांनी ओरिजिनल कॉपी ही बघा. ओरिजिनल कॉपी होती त्याची, ती करेक्ट करून त्याची कलर प्रिंट काढलेली आहे मंडळी. किती सुंदर ना, अगदी तंतोतंत रेखाटलेली प्रतिमा आहे. मंडळी, कशी वाटली व्हिडिओ ती नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, तुमचा अभिप्राय महत्त्वाचा आहे. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.